दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात देवळी पोलीस ठाण्याअंतर्गत 2021 ते 2026 या कालावधीत जप्त करण्यात आलेला देशी विदेशी दारूचा साठा न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला। माहितीनुसार विविध गुन्ह्यातील एकूण 115 प्रकरणामधील मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यानुसार देवळी परिसरातील निर्जन ठिकाणी रोड रोलरच्या साह्याने ही दारू नष्ट करण्यात आली। या कारवाईत सुमारे 5400 देशी विदेशी दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत 8,62,060 तसेच 1980 दारूच्या कॅन साठा अंदाजे 2,54,200 नष्ट करण्यात आल्या। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 11,16,260 इतकी असल्याचे सांगण्यात आले। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग व वर्धा पोलिसांच्या संयुक्त पथकाद्वारे पार करण्यात आली। कारवाई दरम्यान वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय अधिकारी वंदना करखेले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन राबवण्यात आले। देवळी पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र T24 करता वर्धा येथून संतोष देशमुख।